हॅलो नमस्कार मित्रांनो, जिल्हा न्यायालय भरती रिलेटेड ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर बघा मित्रांनो, जिल्हा न्यायालय भरतीवरती सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार स्थगिती देण्यात आली होती। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की केसचा जो स्टेटस आहे जिल्हा न्यायालय भरती संदर्भात, तर तो स्टेटस काय आहे याच्याविषयी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये सर्व माहिती तुमच्यासोबत शेअर करणार आहे। जर तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या। चला तर मित्रांनो आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, हे वकील आहेत जे केसला लीड करत आहेत। आपण सुप्रीम कोर्टाच्या ऑफिशियल वेबसाईट वरती जाऊन डायरेक्ट लाईव्ह केसचे स्टेटस हे नेमके काय आहे किंवा इतर पुढील कोणती तारीख दिलेली आहे आणि तुमची केस जी आहे ती त्याची सुनावणी कधी होणार आहे, ही सर्व माहिती मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर बघा मित्रांनो, हे वकील आहेत जे या केसला लीड करत आहेत। तर ठीक आहे, आता आपण तर बघा, आता जिल्हा न्यायालय भरती 2023 वर सुप्रीम कोर्टाच्या आदेशान्वये स्थगिती देण्यात आलेली आहे। तर बघा मित्रांनो, भरती प्रक्रियेवरती स्थगिती आलेली आहे। तर आता आपण डायरेक्टली या केसचा स्टेटस काय आहे ते बघूया, लाईव्ह पाहणार आहोत। तर या ठिकाणी बघा, ही लाईव्ह वेबसाईट आहे पाहण्यासाठी sci.gov.in supremcourt.gov.in या वेबसाईट वरती मित्रांनो तुम्हाला जायचं आहे। पहिली जी लिंक आहे त्याच्यावरतीच क्लिक करायचं आहे। या ठिकाणी मी फर्स्ट लिंक वरती क्लिक केलेला आहे। त्याच्यानंतर मित्रांनो तुमच्या समोर अशा प्रकारे इंटरफेस येतो। या ठिकाणी तुम्हाला थोडंसं खाली स्क्रोल करायचं आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर बघा तुम्हाला एक या ठिकाणी केस स्टेटस म्हणून एक ऑप्शन दिसेल 2 नंबरला, त्याच्यावरती मित्रांनो तुम्हाला सिंपल क्लिक करायचं आहे। तर बघा मी याच्यावरती आता क्लिक करतोय, केस स्टेटस वरती क्लिक केलेलं आहे। या ठिकाणी आल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारे इंटरफेस येतो। या ठिकाणी तुम्हाला डायरी नंबर, केस नंबर, AOR कोड, पार्टी नेम आणि कोर्ट या असे 5 ऑप्शन मिळतात। यापैकी तुम्हाला हा जो फर्स्ट ऑप्शन आहे डायरी नंबर, हा ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे आणि या ठिकाणी तुम्हाला योग्य ती माहिती फिलअप करायची आहे। तर बघा आपण डायरी नंबर वरती क्लिक केलेला आहे। ठीक आहे, याच्यानंतर आता तुम्हाला या ठिकाणी डायरी नंबर टाकायचा आहे जो आपल्या केसचा डायरी नंबर आहे। तर आपली जे सुप्रीम कोर्टाची जिल्हा न्यायालय भरतीच्या केस संदर्भातचा जो डायरी नंबर आहे तो आहे मित्रांनो, तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे 22115। तर हा या ठिकाणी तुम्हाला फिलअप करायचा आहे। त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला खाली कॅप्चा कोड दिलेला आहे तो फिलअप करायचा आहे 8 - 1 या ठिकाणी 7। ठीक आहे, आता या ठिकाणी आपण योग्य ती माहिती फिलअप केलेली आहे आणि सर्च वरती क्लिक करायचं आहे। ज्यावेळेस तुम्ही सर्च वरती क्लिक करता त्यावेळेस जी तुमची केस आहे त्याच्या संदर्भातील सर्व अपडेट किंवा त्याचा स्टेटस वगैरे सर्व या ठिकाणी शो होतं। या ठिकाणी तुम्ही डायरी नंबर चेक करू शकता, केस नंबर चेक करू शकता, पेटिशनर नेम चेक करू शकता, रिस्पोंडेंट नेम चेक करू शकता आणि तुमचा स्टेटस काय आहे याचा ते पण चेक करू शकता। या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, सध्या स्टेटस पेंडिंगला दाखवत आहे। या ठिकाणी ऍक्शनच्या खाली एक व्ह्यूचं बटन आहे, तुम्हाला सिंपल याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो ही साईट तुम्ही तुमच्या मोबाईल वरती सुद्धा ऍक्सेस करू शकता। जी मी प्रोसेस लॅपटॉप वरती केलेली आहे सेम तुम्हाला तसंच मोबाईल वरती सुद्धा करायचं आहे, तुम्ही सुद्धा चेकआउट करू शकता। ठीक आहे, या ठिकाणी बघा डायरी नंबर वगैरे तुम्ही चेक करू शकता, केस डिटेल्स या ठिकाणी सर्व दिलेले आहेत। डायरी नंबर चेक करू शकता 22115/2024। फिल कधी झाला होता 9/5/2024, म्हणजे 9 मेला हे फिल झालं होतं। ठीक आहे, केस नंबर तुम्ही चेक करू शकता, रजिस्टर झाली होती ही 11/5/2024 ला आणि व्हेरीफाय कधी झाली होती तर 13/5/2024 ला। तर बघा प्रेझेंट लास्ट लिस्टेड ऑन, तर या ठिकाणी जी डेट दाखवत आहे मित्रांनो, लास्ट जी लिस्टेड झाली होती 17 तारखेला झाली होती 17 मे ला। तर या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता। या ठिकाणी स्टेटस जर आपण बघितलं तर या ठिकाणी स्टेटस मित्रांनो पेंडिंग दाखवत आहे। मोशन हिअरिंग फ्रेश फॉर ऍडमिशन सिव्हिल या ठिकाणी दाखवू शकता। या ठिकाणी डेट वगैरे कोणती दाखवत नाहीये की तुमची सुनावणी नेक्स्ट कधी आहे, या ठिकाणी शो नाही करत आहे। या ठिकाणी कॅटेगरी वगैरे बघू शकता आणि पेटिशनर्स म्हणजे या ठिकाणी ते विद्यार्थ्यांची नाव आहे, त्या ठिकाणी लिस्ट आहे, त्यांनी केस फाईल केलेली होती। ठीक आहे, या ठिकाणी तुम्ही चेकआउट करू शकता, संपूर्ण माहिती या ठिकाणी शो होत आहे। सुनावणीमुळेच तुमच्या भरतीवरती स्टे लागलेला आहे, तर केसची नेक्स्ट डेट या ठिकाणी दिलेली नाहीये मित्रांनो। ठीक आहे, आता महत्त्वाचा मुद्दा, भरपूर विद्यार्थी कमेंट्स करून विचारत होते की सेकंड रिस्पॉन्स शीट आता कधी येईल। तर बघा, जर असा विचार केला सर्व प्रोसेस कंप्लीट होण्यासाठी तर मित्रांनो ऑगस्टच्या फर्स्ट वीक पर्यंत सेकंड रिस्पॉन्स शीट तुम्हाला मिळून जाण्याचे पुरेपूर चान्सेस आहेत, कारण की ही जी सर्व प्रोसेस आहे या ठिकाणी डेट वगैरे अजून दाखवत नाहीये, ही सर्व प्रोसेस होण्यामध्ये थोडा अजून टाइम लागणार आहे। ठीक आहे, जर या व्हिडिओमध्ये काही डाऊट असेल आणि जर तुम्हाला हे सर्व स्टेटस चेक करताना, केसचे स्टेटस चेक करताना काही प्रॉब्लेम आला तर कमेंटमध्ये विचारा, तुमचे सर्व डाऊट्स क्लिअर केले जातील। आणि जिल्हा न्यायालय भरती रिलेटेड असेच अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या।